मस्त सुगंध सुटला आगरी मसाल्याचा. हा बघा असा एकदम जबरदस्त प्रॉन्स आलेली आपल्याकडे. आता आपल्याला प्रॉन्स टेस्ट करायचा आहे. त्याला बोलतात साखर झोप. पण पिंपळास गावामध्ये एंट्री केलेली आहे. आय लव्ह पिंपळास. आणि असं देवळाकडनं आपल्याला पुढे जायचं आहे. कोणगाववरनं आपल्याला जिओचा जो पेट्रोल पंप आहे तिकडनं टर्न करायचं आहे. पिंपळासचा बस स्टॉप आहे आणि आपल्याला हे बघा सरळ जो रोड दिसतोय तिथून जायचं आहे. रेल्वेचा बोगदा आहे, तिथून रेल्वे जाते. आपण हा क्रॉस करतोय आता. असा रोड थोडा खराब आहे, तर तुम्हाला येताना विचार द्यावा लागणार. खूप आतमध्ये हा जो आपण ढाब्यावर जातोय आणि 1 नंबर ढाबा आहे. तर कल्याणवरनं मला इथे यायला अर्धा तास लागलेला आहे. पाऊस पडला म्हणून थोडा वेळ गेला. मग रस्ता थोडासा खराब आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसाद मुंडगेकर. मित्रांनो, धाबा माफिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मित्रांनो आपण कविराज धाब्याला आलेलो आहोत भिवंडीमध्ये. आणि ह्याच्याकडे काय स्पेशल भेटतं ते आज मी तुम्हाला दाखवतो. हे बघा कविराज धाबा डाव्या बाजूला. तर इकडनं छोटा रोड आहे की छोटी गाडी जाईल. जर मोठी गाडी असेल तर आपल्याला असं फिरून जायचं आहे. तिकडनं रोड आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. हे इथे मध्ये माती टाकल्यामुळे इथे येता येत नाही, तर फिरून यायचं आपल्याला. आणि हे बघा हा पण परिसर त्यांचाच आहे, तर इथे भली मोठी पार्किंग आहे, तर पार्किंगचा काही इश्यू नाही. आणि हे त्यांचं घर आहे. हे बघा गाडीवर कविराज लिहिलेलं आहे. या साईडला असे कॅबिन्स आहेत. हे बघा दाखवतो की जर फॅमिली आली तर असं टेबल आहेत, 2 टेबल. आणि मग असं मोठा टेबल आहे, तर त्या बाजूला असं बसायला भेटतं इथे समोर. आणि आजूबाजूला हे बघा पूर्ण जंगल आहे. ते तिकडे एक लांब घर दिसतंय. एवढी शांतता काय बोलून सोय नाही. हे बघा कोंबडे आहेत. आपण एक मस्त कोंबड्याची ऑर्डर देऊ. मग बघा हे बघा आपण मॅरिनेशन करतोय. ही जिताडी आहे ना, आणि वाम आहे. हे असं इथे मॅरिनेशन होतंय. अद्रक लसूणची पेस्ट जबरदस्त. आणि चवीनुसार मीठ. तेलाची टाकी लावलेली आहे, डायरेक्ट टाकीत तेल भरून ठेवलेलं आहे. किती लिटरची असेल ही? 30 लिटरची. 30 किलो तेल राहतो. भारी सिस्टम केलेली. ते बघा आता चांगला मस्त मॅरिनेट करायचं आपल्याला. आता दुसरे मॅरिनेशन आपलं वाम आपण कशी प्लेट देतो? 1000 रुपये. 1000 रुपये प्लेट आहे. कशी दाखव. हा हे बघा 1000 रुपये प्लेट, 8 पीस आहेत. आणि जिताडा कसा देतो आपण? जिताडा साईज नुसार. आता हा 1400 ला जाईल. 1400 रुपये.
अशी आपण फ्राय करायला टाकतोय जिताडा. त्यात लसूण वगैरे जाणार नंतर शेवटला शेवट. आयशी टाकतील शिजलं तेव्हा लसूण लसूण टाकणार. त्याला शिजायला किती वेळ लागतो? 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटं. लो फ्लेम. मस्त आता जी कढी रेडी झालेली आहे. कशी कशी कुरकुरीत झाली आहे बघा. आणि आता ती आपण प्लेट मध्ये घेणार. बघा मस्त तेल वगैरे बाजूला निघून माल रेडी. हे बघा प्लेट अशी रेडी झालेली आहे. दाखव अशी दाखव. ही बघा मुंडी प्लेट आलेली आहे. आणि ह्याची प्राइस किती आहे मुंडी प्लेटची? ही पण 220. 220 रुपये. हा. ही आपली कोलंबी अशी बनणार. मी भेजा ऑर्डर दिलेला आहे हल्दीमध्ये. तर आपण ते बघूया ते कसे बनवतात ते. आणि मुंडी 220 ना? 220 काउंटर आहे किचन मध्ये. आलो किचन मधनं तिकडनं काम चालू होतं. प्लेट आली की ऑर्डर इथे येते अशी. हे आपण कोलंबी बनवतो ना. ही बघा आपले कोलंबीचे पीस किती जातात? 8 पीस जातात. आणि मग याची प्राइस किती आपण ठरवतो? 350. काय बरोबर आहे ऍज पर साईज. जर पोचे असतील तर त्याची प्राइस वेगळी होती. हा हा फक्त हळदीवर आणि फक्त लसूण मिरचीवर आपण भेजा बनवणार आहोत. हळद आणि धना पावडर फक्त घेतलेली आहे. त्याच्यावरच आपण परतून घेणार आहे भेजाला. त्याला फोडणार ना नंतर. किती वेळ होतो? 10 मिनिटं जातील. इथे पायाची ऑर्डर दिलेली आहे. हे बघा पाय असे रेडी झालेले आहेत. आता ते टेबलवर येतील. आपण टेस्ट करूया. पाय बघा मस्त सुगंध सुटला आगरी मसाल्याचा. हा बघा असा. ही बघा वाम रेडी झालेली आहे. आता आपण हे बघा पाया टेस्ट करूया. आगरी पद्धतीची चव आहे एकदम परफेक्ट.
एक नंबर, जबरदस्त. म्हणजे तुम्हाला इथे यावंच लागणार हे टेस्ट करायला. पाया मसाला इथे कोलंबी रेडी झालेली आहे आणि हा बघा अजून टाइम घेतो. किती वेळ लागेल. 1-2 मिनिटं कसला कमी केला. ही कोलंबीला 1-2 मिनटं आणि भेजा म्हणजे आम्ही सुरू ऑलमोस्ट रेडी. ते बघा आपल्या आयुष्यात ना एवढी शांतता हवी. खूप भारी. म्हणजे मालवणची आठवण आली मला इथे. हे बघा आपला भेजा आलेला आहे. आता आपण तो टेस्ट करूया भेजा कसा आहे तो. हे बघा दाखवा इथे. हा बघा फक्त हळदीतला भेजा आहे. हळद आणि आपण धनिया पावडर टाकलेली आहे आणि त्यामध्ये लसूण आणि मिरची आहे बस. तर हा त्याचा असा पीस आहे जो आपण टेस्ट करू. जशी अंडा बुर्जी लागते ना तशी प्युअर टेस्ट आहे. हे बघा एक नंबर. प्रॉन्स आलेली आहे आपल्याकडे. आता आपल्याला प्रॉन्स टेस्ट करायचा आहे. हे बघा प्रॉन्स मी अख्खच चावून खातो. त्याला साल काढत नाही. मसाल्यामध्ये एवढी भारी चव आहे का बोलून सोय नाही. आपला गावठी कोंबडा बनतोय चुलीवर. आणि मला नव्हतं माहिती की ते चूल आहे म्हणून. तर चुलीवरचं तर आपलं फेवरेट आहे. हे बघा आपण एक गावठी कोंबड्यासाठी एक कांदा घेतलेला आहे. 1 ते 1.25. आणि चुलीवरची टेस्ट तुम्हाला माहितीच आहे कशी भेटते ती. इथे हा गावठी कोंबडा आहे आणि इथे हा सुका मटन आहे. हे 2 आयटम आपण सांगितलेले आहेत. आता लाल होत आलाय. आता आपण याच्यामध्ये पहिले मसाले टाकणार ना. अद्रक लसूणची पेस्ट नंतर मसाले. अजून आपण थोडा लाल करणार ना. बघा आपण अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण आगरी मसाला, हळद आणि धनिया पावडर बरोबर ना ते टाकणार. आता मसाला चांगला आपण शिजवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोंबडा आणि मटण टाकणार. अशी चांगली खुशबू येते, त्याची सुगंध आहे चांगला एकदम आगरी मसाल्याचा. तो विचार करा कोंबडा काय बनेल. हा पहिला आपण मटण टाकलेला आहे. हा मटण सुक्का आहे. त्याची किंमत आहे 1000 रुपये. प्रॉपर चुलीवर. हा चालेल ना. हे बघा अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आता आपले आगरी मसाले येतील याच्यामध्ये आणि मग गावठी कोंबडा. आपल्याला 45 ते 40 मिनिटं लागतील. इथे ही पूर्ण घरातली फॅमिली काम करते. आई वडील मुलगा आणि सून. तर तुम्हाला पहिले ऑर्डर द्या
म्हणजे एकदम प्रॉपर जेवण बनेल. घाई गडबडीमध्ये इथे यायचा प्रयत्न करू नका. हे बघा, आता आपण गावठी कोंबडा टाकतोय. चुलीवरची टेस्टच एकदम भारी असते. आपण याला किती आता 45 मिनिटं ठेवणार. पातळ रस्स्यामध्ये बनवणार ना. पातळ रस्स्यामध्ये आपल्याला कोंबडा भेटणार. हा बघा, हा बघा आपला गावठी कोंबडा झालेला आहे. आणि आपण त्याच्यामध्ये हे वाटण टाकलेलं आहे लास्ट. तरी 15 ते 20 मिनिटं लागतील वहिनी. 5 मिनिटात. 5 मिनिटामध्ये गावठी कोंबडा रेडी. आपली मटणाची प्लेट आली आहे. हे कमीत कमी अर्धा किलो मटण असेल. 1000 रुपये प्लेट आहे. आणि आपण टेस्ट करूया आता. हे बघा, मटण साफ आहे. किती प्रॉपर शिजलाय तो बघा. चुलीवरच आहे. मटणाची चव मी सांगण्यापेक्षा ना एकदा या इथे चुलीवरचं मटण खायला. एक नंबर. आपली हंडी आहे ती बघा, एकदम मस्त मसालेदार आगरी पद्धतीची झणझणीत अशी आपली हंडी, आणि ती पण चुलीवरची. तर आता आपण ही टेस्ट करूया कशी आहे ती. एकदम जबरदस्त. काय हे बघा, आपण मस्त भात कलसून खातोय. लेग पीस आहे. कसं शिजलाय बघा. एक नंबर. हे आपलं बिल आहे. आपण वरच्या ब्रिजवर जातोय. हायवेवर डायरेक्ट ब्रिज बोललो. आपण हायवेला आलो. इथून पण आपण येऊ शकतो. आता इथून आपण कल्याणच्या दिशेला जाणार. राईट मारना कोण जोडायचं. पक्का. हां, ते बघा समोर गोदरेज आहे.